बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीचे उमेदवार सुनेत्राजितदादा पवार यांच्या प्रचाराच्या नारळ फोडण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपल्या सगळ्यांचे सहकारी नवनाथ पडळकर, वासुदेव नाना काळे, चंद्रराव अण्णा तावरे, बाबाराजे जाधवराव, बाळासाहेब गावडे, रंजन काका तावरे, सुनंदाताई उदावंत, दिलीप खैरे, सुनील पोटे, अविनाश मोठे, सुनील वायसे, प्रमोद तावरे, प्रकाश जगताप, तसंच उपस्थित असणारे सुरेंद्र जेवरे, विजय बापू चिवतरे, मंगलदास बांदल, संदीप पवार, मिलिंद साबळे, दिग्विजय जगताप, अमोल देवकाते, हनुमंत लकडे, मनसेचे ॲडव्होकेट सुधीर पावसकर, ॲडव्होकेट विनोद जावळे, पोपटराव सूर्यवंशी, रासपचे घनश्याम देवकाते, प्रकाश देवतकाते, आठवले गटाचे सूर्यकांत वाघमारे, विक्रम शेला, संजय वाघमारे, सुनील शिंदे, खरात गटाचे सचिन खरात, राजाभाऊ कांबळे, निलेश लोंढे, सुमेश भिसे, आमच्या जय मल्हार क्रांती संघटनेचे रामदास घोमणे, नानासाहेब मंदे, प्रहार जनशक्तीचे मृत्युंजय सावंत, रयत क्रांती संघटनेचे आमचे सहकारी निलेश देवकर, त्याचबरोबर इथं उपस्थित असणारे विश्वासराव देवकाते पाटील, प्रवीण माने, प्रदीप गारडकर, बाळासाहेब तावरे, केशर बापू जगताप, दिगंबर दुर्गाडे, किरण गुजर, जय पाटील, पुरुषोत्तम जगताप, सचिन सातव, प्रशांत काटे, राहुल बाबळे, विरधवल जगदाळे, सुभाष सोमाणी, योगेश जगताप, मदनराव देवकाते, करण खलाटे, प्रमिनिता खोमणे, सुनील पवार, इम्तियाज शिकलकर, अनेक म्हणजे सहकारी या सगळ्या बारामती परिसरातले आहेत. आमच्या गावचे आत्माराम देवकाते पाटील, बाळासाहेब पवार, सैजराव मोहिते, सुरेखा शेलार, सुनीता पवार, देवीदास देवकाते, अनेक माझ्या कदेरी, काटेवाडी, पंचक्रोशी, बारामती तालुका, बारामती शहर, बारामती लोकसभा मतदारसंघ या भागातून प्रचाराचा नारळ फोडण्याच्या करता, मारुती रायाचं दर्शन घेण्याच्या करता आणि उमेदवार महायुतीच्या उमेदवाराला शुभेच्छा देण्याच्या करता उपस्थित असलेले सर्व वडीलधारी नेते, तरुण सहकारी, महिला भगिनी, पत्रकार मित्र आणि माझ्या बंधू भगिनींनो, खरं तर अनेक निवडणुका आपण कदेरीमध्ये जुन्या लोकांना आठवत असेल, अण्णांना, बाळासाहेबांना, विश्वनाथ बुवा गावड्यांना, खूप काही मान्यवर वडीलधारी इथं आहेत आणि 1967 सालापासून प्रचाराचा नारळाचा शुभारंभ आपण कनेरीच्या हनुमान मारुती रायाच्या दर्शनाने त्या ठिकाणी सुरुवात करत असतो आणि परंपरा आपण जपलेली आहे. याही वेळेस आज नेमका शनिवार होता, परवा दिवशी आपण फॉर्म भरला. प्रचंड संख्येने उमेदवारी अर्ज भरण्याच्या करता माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे सर्वच घटक हे एवढ्या प्रचंड संख्येने आले की अक्षरशः पुण्याची वाहतुकीचा खेळखंडोबा झाला, जामिंग झालं. सगळ्या कार्यकर्त्यांना तिथं पोचता पण आलं नाही, पण उत्तम अशा प्रकारचा प्रतिसाद आणि एक माहोल हा महायुतीचा बनवण्याचं काम ज्या माझ्या सहकार्यांनी केलं त्या सर्वांना धन्यवाद देतो. आजच्या या प्रचाराचा नारळ फोडण्याच्या कार्यक्रमाला, शुभारंभाला इथं आलेल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत देखील करतो आणि त्यांचे आभार देखील मानतो. मित्रांनो, निवडणुका म्हटल्यानंतर आपल्याला नेहमी आपण उमेदवार असतात, विचार करतो कोण आपल्याला न्याय देईल, विश्वास देईल, आपली कामं होतील आणि त्या पद्धतीनं आपण मतदान करत असतो. मी सगळ्या महाराष्ट्रामध्ये सांगतो, तुम्हालाही सांगेन, ही गावकीची बावकीची निवडणूक नाहीये, ही देशाची निवडणूक आहे. देशाच्या 135 ते 140 कोटी जनतेचा कारभार हा कोणाच्या हातामध्ये द्यायचा. देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे. गेल्या 10 वर्षाचा कारभार मोदी साहेबांचा आपण बघितलेला आहे. इतर पक्षांकडे नजर टाकली तर कुणी असा नेता आपल्याला देशाचा कारभार करेल अशा प्रकारचा आत्ताच्या घडीला तर विश्वास वाटत नाही. राहिलं नाव राहुल गांधींचं. ही निवडणूक सुनेची आणि मुलीची निवडणूक नाहीये, ही नरन भाऊजाईची निवडणूक नाहीये,
ही भावकीची निवडणूक नाहीये, ही मोदी साहेब आणि राहुल गांधी यांची निवडणूक आहे. कारण निवडून बारामती लोकसभा मतदारसंघातल्या 6 विधानसभेतनं उमेदवार ज्यावेळेस जाणार आहे त्यावेळेस दिल्लीमध्ये तिसऱ्यांदा जे पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार आहेत त्यांना साथ देण्याचं काम जे उमेदवार करतील त्यांना विकासाच्या करता मदत होणार आहे. आपण बघितलंय अनेक गोष्टी माझ्या आधीच्या वक्त्यांनी त्या ठिकाणी बोलून दाखवल्या. मला कळालं की वेगवेगळ्या गोष्टीच्या बद्दल माझ्यावर आरोप केले जातात. मला काही अंगाला भोकं पडत नाही. बारामतीची जनता, कजरीची जनता, काटेवाडीची जनता अनेक वर्ष मला ओळखते. गेले माझं लहानपण इथंच गेलेलं आहे. इथं पहिल्या सभा तिथं आपण घ्यायचो. नंतर इकडं आलो. इकडं जरा झाडं वाढल्यानंतर इकडं सभा घ्यायला लागलो. ह्या सगळ्या काळाचे, ह्या सगळ्या स्थित्यंतराचे बारामतीतले वडीलधारी लोक साक्षीदार आहे. हे पण आपल्याला नाकारता येणार नाही, विसरता येणार नाही. मित्रांनो, सहज मी बघत होतो, काल मी पाहिलं त्याच्यामध्ये आदरणीय पवार साहेब वर बसलेले होते. लोक भावनिक कसं करतात बघा. आता मी इथं बसलोय, सुनेत्रा उमेदवार म्हणून तिथं बसली, बाकीचे सगळे स्टेजवर बसलेत. अतिशय गर्दी झालेली आहे. महत्वाच्या लोकांना देखील नीटपणे बसायला जागा नाही. काही इतर ठिकाणी बसले. काल अतिशय दूरची दृष्टी. तुम्हाला काय सांगू की अमेरिकेचा टाइम्सचा कोणतरी पत्रकार आलेले होते. राजदीप सरदेसाई पण आलेले होते, त्याच्यानंतर साहिल पण आलेले होते. मीडिया मोठा होता. नेमके पवार साहेब तिथं वर बसलेले, पायापाशी सुप्रिया बसलेली, ह्या बाजूला रोहित आणि इथं युगेंद्र, अख्खं कुटुंब जवळ घेऊन बसले होते. बाबूराव तुम्ही इथं आहात, प्रकाशराव तुम्ही इथं आहात. कधी एकदा तरी एवढ्या सभा झाल्या असं जवळपास कोणी बसलो होतं का? साहेब तिथं बसले तर मी लांब कुठेतरी बसायचो, जवळ पण बसायचो नाही. बाकीचे सहकारी जवळ बसायचे. एक मीडियाला अमेरिकेमध्ये देखील ते जावं की बघा कुटुंब कसं एक आहे. आणि ती मुलं माझ्याही मुलासारखी आहेत. मी 91ला तुम्ही मला खासदार केलं बाळासाहेब चंद्रराव देवकाते, आणि ते खासदार केल्यानंतर एकाचा जन्म झालाय. आणि ती काल सांगतोय सगळ्या संस्था साहेबांनी काढल्या. म्हणजे आम्ही काय केलं? 31-32 वर्ष मी नुसता शांत बसलो, काहीच मी केलं नाही. ही बारामती जी काही सुधारली ती इतरांच्याच मुळे सुधारली. अजितचा गाडीचा संबंध नाही. ह्याचा कुठंतरी विचार करा. एवढ्यावरच नाही, मला तर त्यांनी सांगितलं, मी आता इथं चंद्रवाडना बाळासाहेब आहेत, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टीला मी उल्लेख करणार नाही कारण त्या गोष्टीला मला फार महत्व द्यावंसं वाटत नाही. पण त्या संदर्भामध्ये सगळ्या संस्था साहेबांनी आणल्या. बारामतीकरांनो, छत्रपती सहकारी साखर कारखाना कुणी आणला? जाचक बंधूंनी आणला. माळेगाव सहकारी साखर कारखाना कुणी आणला? शेंबेकरांनी आणला. जाधवराव बाकीचे सगळे मान्यवर त्याच्यात होते. सोमेश्वर कारखाना कुणी आणला? मुकुटराव अप्पांनी आणला. हे सगळं जगजारी आहे ना. त्याच्यानंतर खरेदी विक्री संघ पूर्वीचाच होता, बाळासाहेब पूर्वीच होता, आपल्या काळात नाही निघाला. त्याच्यानंतर बारामती बँक पूर्वीच होती. पोपटराव तुपे आणि कोणी त्याच्या आधीच्या काळामध्ये काम करत होते. फार काही उदयाला आलेली नव्हती. खंडागे गुंदवडीचे खंडागे, हा खंडेराव खंडागे. बरं ठीक आहे, माझं काही चुकलं तर सावरून घ्या. त्याच्यामध्ये बारामती बँक त्यावेळेची. मार्केट कमिटी कधीची आपली आहे? फार पूर्वीपासूनची. नगरपालिका कधीची आहे? 1865. कुणाचे तुमच्या आमचे एकाचाही जन्म झाला नव्हता. संस्था सगळ्या त्यांनी काढल्या पण जन्म झाला नव्हता. काय डोकं चालतंय? त्याच्यामध्ये फक्त एक, ज्यावेळेस स्वर्गीय अप्पासाहेब काकांनी दुधाचा धंदा वाढवण्याचा प्रयत्न छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून केला. विठ्ठलराव दादा कोकरे असतील, तिकडं अकोबा शिंदे असतील,
अनेक आमचे सहकारी असतील, यांनी दुधाचा धंदा सुरू केला शेतकऱ्यांनी आणि त्याच्यातून मग स्वर्गीय व्ही.डी. अण्णा जगताप यांनी पहिल्यांदा ते मुख्य प्रवर्तक बारामती तालुका दूध संघाचे मला वाटतं झाले आणि तो दूध संघ मात्र साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निघाला. विद्या प्रतिष्ठान 72ला 71ला काहीतरी दुष्काळ झाला, त्यावेळेस कृषी विकास प्रतिष्ठान विद्या प्रतिष्ठान काढलं. कृषी विकास प्रतिष्ठानचं सगळं योगदान हे स्वर्गीय आप्पासाहेब काकांचं आहे. अक्षरशः उन्हाचं त्या माळावर जाऊन खड्डे घ्यायचे काम ते करायचे आणि त्याच्यात विद्या कृषी विकास प्रतिष्ठान भरलेलं अनेकांनी ते साक्षीदार आहे. त्याच्यामध्ये विद्या प्रतिष्ठान तिथं 71-72ला सुरू झालं. पहिली शाळेचं उद्घाटन रजनी पटेलांनी केलं. MS हायस्कूलमध्ये आत्ताचा बाल विकास, आत्ताचं विनोद कुमार गुजर बाल विकास मंदिर आणि पूर्वीचं बाल विकास मंदिर, बरीच मुलं तिथं शिकलेली आहेत. त्या ठिकाणी ती शाळा काढल्यानंतर 91 पर्यंत विद्या प्रतिष्ठानची कुठलीही शाखा निघाली नव्हती. 91ला तुम्ही मला खासदार केलं, मला तिथं ट्रस्टी घेतलं आणि त्याच्यानंतर मी त्या MIDC मध्ये जमीन घेतली आणि त्याच्यातली 40 एकरामधली 10-12 एकर तर जमीन ही क्रीडांगण म्हणून घेतली. ती आजही MIDCच्या नावावर आहे. मग 40ची मी 60 केली, 60ची 80 केली, 80ची 100 केली, 100ची 140 केली. हे कुणी केलं तुम्हाला माहिती नाही, माहिती आहे. आणि खुशाल आमचे चिरंजीव सांगतात हे सगळं साहेबांनी केलं. तिथल्या इमारती वगैरे सगळ्या कोण पाणी मारत होतो, कोण बांधकाम करत होतं, साहेबांचे आशीर्वाद होते, मी नाही म्हणत नाही. पण तुम्ही एवढं दडदडीत खोटं कसं काय बोलता? काही वाटेल तशा पद्धतीनं चुकीचं का लोकांना सांगता? अरे तुमचे जन्म पण झाले नव्हते तरी तुम्हाला काही पहिलं कळायला लागलं का काय हे मला या निमित्तानं कळत नाही. त्याच्यामध्ये आज खरं तर 72,000 कोटीची कर्जमाफी झाली. पी. चिदंबरम, सोनिया गांधी, पवार साहेब असे अनेक जण होते. परंतु त्याच्यानंतर पण विजयराव बापू शिवतरे तुम्ही कर्जमाफी देवेंद्र फडणवीस पुढाकार घेऊन 71,000 कोटी झाली, ती देशाची झाली आणि तुम्ही केली ती 35,000 कोटीची होती. यांनी 35,000 कोटीची केली. राज्याची ती देशाची. त्याच्यानंतर पुन्हा मी सरकारमध्ये गेलो त्यावेळेस उद्धवजी आम्ही सगळ्यांनी पुन्हा पहिल्या कर्जमाफीचं नाव बहुतेक शिवाजी महाराजांचं दिलं होतं ना, शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणि नंतर महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना ती आम्ही केली. त्याचा तर कोणी उल्लेखच करत नाही. ती काही 1000 कोटी त्याच्यामध्ये वेळेत परतफेड करणाऱ्याला 50,000 दिले. अजून काही विषय राहिलेत. मी दिलीपरावांना सारखं सांगतो याद्या पाठवा, वेळेत परतफेड करणाऱ्यांना आपण देऊन टाकू. आम्ही पण नंतरच्या काळामध्ये कर्जमाफी राज्यात केली ना, वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेतले ना. त्याच्याबद्दल जास्त कोणी बोलायला त्या ठिकाणी तयार नाहीये. आणि एकंदरीतच काम करत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं काही जण सांगतात. एकाने तर काय सांगितलं की म्हणले धमक्या दिल्या जातात. आता कोण धमक्या देतोय? अहो एवढे तुम्ही सगळे बोलताय, ग खाली मान घालून गुमानी ऐकतोय. काही बघितलं का? कोणाला धमकी दिली का? मी धमकी देत बसलो असतो तर एवढ्या मतांनी लोकांनी मला निवडून दिलं असतं का? आज मी आपल्याला सगळ्यांना सांगेन, सकाळी माझ्याकडे किरण तावरे आणि काही जण होते. सुवर्णा दत्तात्रय पवार, शारदानगर शिपाई, डे स्कूलची शारदानगरची 10 वर्ष काम करत होती. 3 दिवसापूर्वी तिला कामावरून कमी केलं गार्गी मॅडम यांनी आणि निरोप दिला, तुझा मुलगा घड्याळाचं काम करतोय, तुला उद्यापासून कामावर यायचं नाही. हे धडधडीत ज्वलंत उदाहरण. शारदानगरच्या परिसरामध्ये मीटिंग घेऊन काय काय चाललंय आणि कुणाकुणाला काय दमदाटी केली जाते, उगीच कशाला काही पण थापा मारायच्या, त्याच्यामध्ये कुणाचा गँग म्हणून उल्लेख करायचा आहे. आज मलिदा गँग, कुठं कसली गँग, अरे त्याच्यामध्ये त्यांना कुणाला जास्त काही माहिती नाही.
बारामतीकरांनो, खरं तर आता विजय बापू, मंगलदास, बाबाराजे, आमचे वासुदेवराव असे अनेक मान्यवर इथं आहेत. त्यांनी थोडंसं मला समजून घ्यावं. परंतु कधी कधी दुसरी बाजू आम्ही बोललो नाही तर लोकांना ते खरं वाटायला लागतं. दादा एकच गोष्ट खोटी सांगितली तर लोकांना खरी वाटायला लागते. जिल्हा परिषदेची निवडणूक लागली 2017ची. त्याच्या आधी मी सांगतो, काल साहेब सगळ्यांना घेऊन बसले होते. 89ची निवडणूक. 89ला स्वर्गीय हिरेमठ काका, विजयराव कोलते, बारामतीतले काही लोक असे साहेबांना वर्षा बंगल्यावर भेटायला गेले आणि साहेबांना म्हणले, साहेब बारामतीमध्ये अजितला लोकसभेची उमेदवारी द्या. 89चं सांगतोय. साहेबांनी सांगितलं, असं करा, मी जातो आता काठेवाडीला शेती बघायला आणि त्याला इकडे पाठवा आणि त्याला राजकारण करू द्या. एवढं सांगितल्यानंतर तोंडात मारल्यासारखी सगळी आली. त्यावेळेस जी निवडणूक झाली त्या 89च्या निवडणुकीत भाऊंच्या विरोधात बहुतेक लाला उभे होते, लालासाहेब काकडे, संभाजीराव काकडे, सॉरी संभाजीरावांना लालाच म्हणायचे आणि मग काय राव मला असं त्याच्यामध्ये ते उभे असताना आपण सगळ्यांनी चांगलं काम केलं. बाळासाहेब गावडे तुम्ही याचे साक्षीदार. आपण ग्रामीण भागामध्ये अक्षरशः आम्ही पिंजून काढलं. आम्ही सगळी यंग टीम होतो आणि बारामतीतनं संभाजीराव काकडे साहेब इथले असताना पण आपण मताधिक्य दिलं. भाऊंनी माझं त्या शारदा प्रांगणामध्ये खूप कौतुक केलं. त्याच्यानंतर 91ची निवडणूक आली. 91च्या निवडणुकीमध्ये मात्र सगळे एकंदरीत हे बघितल्यानंतर सुप्रियाचं लग्न झालं आणि त्या लग्नातलं सगळा कार्यक्रम सगळेच तुम्ही सगळे त्याच्यामध्ये सहभागी झाला. कार्यक्रम चांगला पार पाडला आणि त्यावेळेस काही उद्योगपतींनी, मी नावं पण तुमची तुम्हाला सांगू शकतो, ते म्हणले, अरे तुमचं कोणतरी घरातलं एखादं राजकारणात पाहिजे. तर ते म्हणाले, साहेब की आमचं ते अजित जरा त्याला इंटरेस्ट आहे, बाकी काही कुणाला इंटरेस्ट नाही. त्या दिवसापासून दुसऱ्या पिढीत राजूदादा, मी, जयंत पाटील, जयंत पवार, अभिजित पवार, श्रीनिवास पवार आणि रणजित पवार, मीच एकटा राजकारणात. हे बाकीचे सगळे धंदा पाणी करत होते. आता यांनी गेले 2 महिने सगळा धंदा पाणी सोडलं, निवडणुकीचं काम खोटं गळ्याच्या करणं. त्याच्यामध्ये सगळेजण माझ्या कुठल्या प्रचाराला आले नाही, कुठं काही गेले नाही. सुरुवातीच्या वेळेस प्रचार केला असेल, पण तुम्ही जीवाभावाचे कार्यकर्ते सगळे प्रचार करायचे आणि आपण एक निवडणुका जिंकत त्या ठिकाणी गेलो. आता मात्र वेगवेगळ्या ठिकाणी जातात आमचे थोरले बंधू आणि प्रत्येक गावात वैयक्तिक आपल्याच गटाच्या कार्यकर्त्यांना घरी जाऊन भेट घेतात आणि तुम्ही इकडे फिरू नका, पण जास्त पुढे तरी करू नका. काही काय ऐकवतात, हे आम्ही दादाचं काम करणार, बरं करा, पण जास्त पुढे तरी येऊ नका, स्तब्ध राहा. त्याचबरोबर आमदारकीला आम्ही तुम्हाला मतं मागणार नाही, पण खासदारकीला तरी मतदान करा. लोकांच्या मध्ये संभ्रम असताना निवड करतात. मित्रांनो, कृपा करून ह्या प्रचाराला बळी पडू नका. आज आपल्याला शिवाजीराव शिवतारेंनी जे सांगितलं, विजयराव शिवतारेंनी सांगितलेलं वेगवेगळ्या प्रकारचं, मी त्या काळामध्ये पदमसिंह पाटलांच्या मागे लागून जनाई शिरसाईचं पाणी बारामतीकरांना आणलं. ते माझे सख्खे मेवणे होते. त्याच्यावर त्यांनी ऐकलं. मी त्यांच्या घरचा जावं. मी 1 रुपया घेतला नाही. घेतला का? 1 रुपया घेतला नाही. ती जावायची अंगठी पण घेतली नाही. पण त्याच्यामध्ये मी डॉक्टरांना म्हटलं, डॉक्टर साहेब आमच्या या जिऱ्यात भागात ही फार महत्वाचं आहे, तुम्ही पाटबंधारे मंत्री मला मंजूर करून द्या. तुमचा फक्त कोंबडा काढला, तुमची सही झाली की माझ्या जिऱ्यात भागाचं कल्याण होतं. मित्रांनो, आम्ही एकदम लहान होतो त्यावेळेस लोक सांगायची, नाझरं झालं की बारामती आणि पुरंदरचं कल्याण झालं. नाझरं झालं, पुरंदरचंही कल्याण झालं नाही, बारामतीचंही कल्याण झालं नाही. कॅचमेंट एरिया आहे त्याला कमी. आत्ताही मला बाबाराजे जाधवराव काकून सांगत होतं, गराड्याला पाणी सोडा. आत्ताच 10 मिनिटापूर्वी आमचं बोलणं झालं, कारण तिथं पण कॅचमेंट एरिया कमी आहे. जसं वीरला, बाडगरला, निरादेवगरला, गुंजवणीला, चासकमानला, पवनेला, कुकडीची 5 धरण, घोड, कोयना, उरमोडी आणि कने, त्या धोंबलकोडी यांना जसं कॅचमेंट एरिया आहे
तसं आपल्याला नाही, तसंच उजनीला नाही. वरची सगळी धरणाची भांडी भरली की मग उजनीला आमच्या पाणी येते आणि मग उजनीवर जे काही आर्थिक सुबत्ता नांदलेली आहे. यंदा कमी पाऊस झाला त्याच्यामुळे आपण सगळीजण तिथली अडचणीत आलेलो आहे. पण ही परिस्थिती आहे. आम्ही इथं अण्णा आहेत माळेगाव कारखान्यानी मला वाटतं काही पैसे पलीकडचा श्रीरामने दिले, काही माळेगावनी दिले आणि केटीवेर केले नीरा नदीवर आणि त्याच्यानंतर मग कारखान्याचे पैसे परत दिले असं काहीतरी झालं. आपल्याला वाटलं कोल्हापूर बंधारे झाले की आपलं सगळं नदीचा दोन्ही भाग माझ्या खंडाळा तालुका, फलटण तालुका, पुरंदर तालुका, बारामती तालुका, माळशिरस तालुका, इंदापूर तालुका सगळा चांगला होईल. परंतु काय अवस्था होती ते आपण बघतोय. आपण प्रयत्न करतोय. केटीवेर नाझऱ्यापासून खालपर्यंत संगमापर्यंत सोनगावपर्यंत त्या ठिकाणी केले. तिथंही काही पाऊस पडला की एकदम पडतो, नाहीतर काहीच पडत नाही. त्याचाही मला असा उपयोग झाला नाही. त्याच्या संदर्भात पुरंदरच्या वेळेस दादा जाधवराव राज्यमंत्री होते, मी त्यावेळेस कृष्णा खोऱ्याचा मंत्री होतो. दादा जाधवराव आमचं सगळ्यांचं चाललेलं होतं की हे केलं पाहिजे. मित्रांनो 220 कोटीचं टर्की बेसिसवरचं टेंडर IVRCL ला दिलं आणि 35,000 एकर बारामती आणि पुरंदरची जमीन त्याच्यामध्ये बिझनेसच्या करता घेतली. दुर्दैवानी ते खराब पाणी आहे आणि त्याच्यामधनं जी घाण येते त्या बाटल्या प्लास्टिक बिस्टिक त्याच्यामुळं सारख्या मोटारी बंद पडतात. आता आम्ही एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आम्ही 54 कोटी रुपये त्याला दिलेले. पुरुषोत्तम दादा इथं आहे, त्यांना सांगितलं होतं की टेंडर सोमेश्वर कारखान्याने भरा की जेणेकरून काम दर्जेदार होईल आणि तशा पद्धतीनं आता काय होतं मला माहित नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी आपण करतोय तरी देखील आपलं काही पाण्याचा प्रश्न सुटला नाही. काही बाबतीमध्ये नीरा डाव्याला अडचणी आल्या, परंतु मी पुन्हा सरकारमध्ये गेल्यानंतर आम्ही दत्ताभाऊ भरणे बाकीच्या सगळ्यांनी त्याच्यामध्ये काही गोष्टी केल्या. त्यामुळं इंदापूर तालुका, बारामती तालुका, पुरंदर तालुका पाण्यापासून वाचला. आज देखील तुम्हाला पाणी चालू आहे, कॅनल चालू आहे आणि जून पर्यंत तो कॅनल होणार नाही अशा पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणी आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्या. ते झाल्यावर आम्ही एवढं सगळं केलं. तेही राज्यमंत्री होते, मी पण कॅबिनेट मंत्री होतो आणि आम्हाला आता कळे ना एवढं सगळं करून काही पाण्याचा प्रश्न सुटत नाही. वरसगाव पंचायत खडकवासला टेमघर तर प्यायला जात आहे पुण्याला, दिवसेंदिवस पाणी कमी होत आहे. मात्र सिवरेज ट्रीटमेंट प्लांट मधलं पाणी हे आपल्याला त्या ठिकाणी मिळतंय, त्याच्यातनं काही आपली शेती हिरवीगार होईल. पण जोपर्यंत आम्ही मुळशीचं पाणी पुण्याला प्यायला आणत नाही आणि टाटाला आम्ही सांगत नाही की टाटा तुम्ही त्या ठिकाणी तुमची जेवढी वीज आहे तेवढी राज्य सरकार तुम्हाला देईल ग्रीड मधनं आणि तुम्ही पाण्यावर वीज तयार करता ती करू नका. आता पाण्याची खूप गरज माणसांना आणि शेतकऱ्यांना आहे. त्याबद्दलचा पण प्रस्ताव विजयराव तुम्ही त्या सरकारमध्ये असताना ती कमिटी नेमलेली होती सुर्वेची, अविनाश सुर्वे, त्याचा अहवाल आलाय. अविनाश सुर्वेंनी मला सांगितलं, देवेंद्रनी पण सांगितलं. आता ती योजना ती आपल्याला त्या ठिकाणी करायची. वीरचं ओव्हरफ्लोचं पाणी बऱ्याचदा ओव्हरफ्लो होऊन खूप पाणी वाहून जातं. त्याचा उल्लेख मध्ये विजयरावांनी पण सासवडला केला, मी सुप्याला केला. तिथनं तुमचा तर विश्वासच बसणार नाही. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी 2 लाख हॉर्सपॉवरचे पंप बसवले. किती? 2 लाख हॉर्सपॉवर. आपल्याला एवढं हॉर्सपॉवर लागतच नाही. आपल्याला फक्त 1.5 महिन्यात जास्तीत जास्त पाणी वाहणार आणि कर्नाटकला तिथून समुद्राला जाणार उचलायचं आणि त्याच्यातनं आपली सगळी भांडी, नाझरा असेल, आपले तलाव असतील, आपली शेततळी असतील, जेवढी काही साठवण तलाव असतील ते सगळे भरून केटीवेर भरून घ्यायचे. हा आपला प्लॅन आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही आता लक्ष घातलेलं आहे. त्या संदर्भामध्ये चौदरवाडी, मगरवाडी, त्याच्यामध्ये असणारं मूर्ती, मोडवं, जोगवडी, मोरळवाडी हा सगळा जो भाग आहे तोही त्याच्यामध्ये घेतलेला आहे. हे आपण लक्षात ठेवा. हे निवडणूक आली म्हणून नाही, हे बराच विचार करून, कारण पाण्याची उपलब्धता असल्याशिवाय आपण काही मित्रांनो करू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे
आणि त्याच्यामुळं या सगळ्याचा आपण विचार केलेला आहे. आता या सगळ्याला लागतो पैसा. मी अर्थमंत्री आहे, अर्थमंत्री म्हणून एवढा पैसा बजेटमधून मी देऊ शकत नाही. त्याचबरोबर कृष्णा भीमा स्थिरीकरणाचं तेही टनेलमधनं पाणी सोबत तळे उद्दटला आणायचंय. त्याच्याकरता सरकारची तयारी आहे, कारण ते पाणी जास्तीचं जे ते मराठवाड्याला द्यायचंय. त्यांच्या हिस्स्याचं कृष्णा खोऱ्याचं पाणी राहिलेलं आणि त्याच्याकरता निधी लागतो. जसं टेंबू ताकारी म्हैसाळला 8 TMC. परवाच मी संजय काकाचा फॉर्म भरायला मी आणि देवेंद्रजी गेलो होतो. त्यावेळेस तिथं 1 लाख एकराची योजना तिथं झालेली आणि त्याच्यातून 1 लाख एकराला माझा सांगली जिल्ह्यातली काही गावं, माझ्या सोलापूर जिल्ह्यातली काही गावं, माझ्या सातारा जिल्ह्यातली काही गावं ही त्याच्यात घेतलेली 1 लाख एकर अशा पद्धतीनं. आणि त्याला मोदी साहेबांनी सांगितलं मी तुम्हाला निधी देतो. केंद्र सरकारला आपल्या विचाराचा खासदार बारामतीकरांनो भावनिक होऊ नका. का पाठवायचा तर तिथं मोदी साहेबांना सांगता आलं पाहिजे, मोदी साहेब खासदार तुमच्या विचाराचा दिलाय, शिरूरमधनं दिलाय, पुण्यातनं दिलाय, मावळातनं दिलाय, आता आम्हाला त्या ठिकाणी निधी द्या. आज आपलं 6-6.5 लाख कोटीचं बजेट आहे. त्याच्यापेक्षा कितीतरी 15 पट मोठं दिल्लीचं बजेट आहे. दिल्लीचं बजेट आहे. उद्या वर्ल्ड बँकेचे पैसे पाहिजे तरी शिफारस कोणाची लागती? सेंट्रल गव्हर्नमेंटची. सेंट्रल गव्हर्नमेंट तुमच्या विचाराचं असलं पाहिजे. उद्या जायकाचे पैसे पाहिजेत, जसं पुण्याने 1000 कोटी रुपये आणले, शिफारस कोणाची लागती? केंद्र सरकारची. RBIचा पण त्याच्या महत्वाचा वाटा असतो. प्रचाराचा नारळ फोडताना आता दिवस कमी राहिलेले आहे. अजिबात कुणी भावनिक बनू नका. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो बाबांनो, तुमच्या पुढच्या पिढीचा आणि आताच्या पिढीचा आता टेक्नॉलॉजी एवढी मोठी निघालेली आहे की ऑर्डर दिल्यानंतर ठराविक काळामध्ये मशिनरी ऑर्डरच्या निमित्तानं कामं झटपट होतात. बोगदाही खांदायला पूर्वी वेळ लागायचा, आता ते मशीन जेवढा बोगदा खांदायचा तेवढा त्याचा घेर असतो आणि इकडनं मशीन सुरू करतात, तिकडनं सुरू करतात, मध्ये होल पाडतात, इकडून पुन्हा त्या होलला तिकडं, तिकडून इकडं. आम्ही आता मुंबईमध्ये कोस्टल रोड असेल तिथं काही बोगदे, आपल्या इतर ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे बोगदे आहेत. आता पुण्यावरून मुंबईला जाताना घाट आपल्याला वाचावा म्हणून पण बोगद्याचं काम एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात रस्ते विकास महामंडळ करतंय. मित्रांनो, ते शक्य आहे. माग वीर खांदाला किती दिवस लागायचे? लोक म्हणायची घर बांधून बघा, वीर खांदून बघा आणि लग्न करून बघा. आता ही लांबड भलं मोठं ते पोकलँडचं थोबड आणलं, कचा 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 म्हणून ते मला कचा कचा मला आणि लगेचच वीर लगेच. ही गोष्ट शंकरा जरा ऐक, त्याच्यामध्ये ही परिस्थिती आहे आणि ह्या पद्धतीनं आज सगळं बदललेलं आहे. म्हणून मित्रांनो, मोदी साहेबांच्या व्हिजन एवढं वेगवेगळ्या त्यांच्या मनामध्ये अजूनही देशाच्या भल्याकरता खूप काही गोष्टी करायच्या, महिलांच्या करता करायच्या. महिलांना तर 1/3 आरक्षण आले 2029ला. जेवढे 543 मधल्या 543 सोडून वर त्या ठिकाणी महिला घेतल्या, त्याकरता नवीन संसद बांधली. 800ची सुधीर पाटसकरची तशी कॅपॅसिटी 800 माणसांची. आता आमच्या राज्य सरकारमध्ये देखील विजयराव आपल्या इथं 288 जागा आहेत, त्याच्यामध्ये 288 त्याच्या 1/3 महिला कंपल्सरी तिथे येणार. बिल पास झालं, कायदा केला, घटनेमध्ये दुरुस्ती केली, अमेंडमेंट केली, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. 5 लाखापर्यंत तुम्हाला विम्याचं संरक्षण दिलं, 1 रुपयामध्ये पीक विमा दिलाय. कुठलं धान्य, मला आता वेळ नाहीये, नाहीतर ऊसाचे दर, पहिले साखर, इथं साखर कारखान्यामध्ये अभ्यास असणारी माझ्यापेक्षा अभ्यासू माणसं इथं आहेत, त्यांना विचारा, अहो 17 रुपये किलोनी साखर चालली होती आपली, कारण तेव्हा बंधन नव्हतं. मोदींनी अमित शहानी बंधन काय घातलं? 31 रुपयाच्या आत साखर विकली जाणार नाही. त्याच्यामुळं 31च्या वर भाव साखर मिळायला लागली. आता काय ते 35, 36, 37 रुपये भाव आहे आणि त्यामुळं आपल्याला FRP दरवेळेस वाढवत आहेत. ज्यूस टू इथेनॉल त्यांनी सुरू केलं,
इथेनॉलमध्ये पैसे मिळतात. कोजन सुरू केलं, त्याला पैसे कमी मिळत होते. एकनाथ शिंदे, देवेंद्रजी, मी त्याच्यामध्ये ₹1.5 अनुदान वाढून दिलं. जिथं 4.5 आहे तिथं आता 6 देणार. काहीशे कोटी रुपये लागणार आहेत. परंतु माझ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाचा भाव चांगला मिळण्याच्या करता राज्य सरकार हे सर्वसामान्यांचं आहे, हे शिंदे साहेब सांगतात, म्हणून आपण ते केलेलं आहे. मित्रांनो, किती गोष्टी तुम्हाला या निमित्तानं मी सांगू की त्या बाबतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील. मी मगाशी बोलता बोलता राहिलो. ही जोडी इकडं पायाच्या पुढे जरा बसली होती ना, त्याच्यातल्या 17ला स्वतः माझे थोरले बंधू राजेंद्र पवार मला म्हणले माझ्या रोहितला जिल्हा परिषदेचे सदस्य केलं पाहिजे. कुठला गट कुठला गट कुठला गट, शेवटी मी हा गुणवणी आणि श्रीसुपाळ गट निवडला. साहेबांना फोन केला. साहेब म्हणले अजिबात नाही, राजकारणात दुसऱ्यांनी यायचं नाही, धंदा पाणी करा, बारामती ॲग्रो बघा. म्हणलं साहेब ते वडील पण फार आग्रही येत, तोही खूप आग्रही. मी सांगतोय ना, नाही कोणत्याकडे. मी पुन्हा रात्री राजूदादाकडे गेलो. मला गावातल्या एकाने सांगितलं राजूदादांनी अपक्ष फॉर्म रोहितचा भरायचं ठरवलेलं आहे जिल्हा परिषदेला. हे सगळं गुणगान गातायत ना, तातनी असं केलं, तातनी तसं केलं. पण जिल्हा परिषदेचं अपक्ष उमेदवारी लढायचं ठरवलेलं होतं. सूचक म्हणून पण सांगतो, भाऊसाहेब भालचंद्र काटेला सांगितलं, तो त्याच्या एकदम राईट हँड आहे, एकदम म्हणजे आम्ही पण बाळूला माहितीये त्या ठिकाणी कोजागिरी पौर्णिमेला दूध बीत प्यायचो, एकत्र गप्पा मारायचो. पण आता गडी फारच, मला त्याच्या घरात सुपारीचा का काही कार्यक्रम होता, त्यालाही बोलवलं नाही. एवढा माझा दुस्वास करायला लागला. सॉरी, 61 भाऊसाहेबांचीच 61. सॉरी, मी चुकून म्हणलं, सुधरून घेतलं. बरं, असं मतदान मला सुधरून घेत चला. त्या संदर्भामध्ये त्याला सूचक म्हणून फॉर्म क्लोज सही करायला सांगितली. मी साहेबांचं ना ऐकता परस्पर हेवी फॉर्म तर माझ्याच हातात. म्हणलं धर बाबा, भर बाबा, आणि त्याला तिकीट दिलं. नंतर ते म्हणला दादा मला हडपसरला उभं राहायचं. अरे म्हणलं एकाच जिल्ह्यामध्ये आपण सगळी लोक म्हणतील पवाराशिवाय ना कुणी दिसत नाही का, तू असं कर, तिकडं कर्जत जामखेड एक दुष्काळी भाग आहे, तिथं तू उभं राहा, तिथं काम कर. तिथं माझंही काम थोडं बहुत आहे. मागं काही मंडळी मला पण तिथं उभा, काही मंडळी नाही, हे सतीशराव काकडे मला वाटतं 10 वर्षापूर्वी मला म्हणले होते की तुम्ही तिकडं जा, कुठं कर्जत जामखेडला, तुमचे काय असेल तिथं घाला म्हणणार नाही, करा म्हणणार, काय काम करा, आणि इथं कोण द्या, सुनेत्रा पवार द्या. हे आमचे विरोधक द ग्रेट सतीश काकांनी मला, काकडे साहेबांनी सल्ला दिलेला होता. त्याला म्हणलं ही अवघडच झालं, लोक म्हणतील आता नवरा पण बायको पण असं काय चाललंय. आणि मी काही त्या भानगडीत पडलो नाही. मला काकांनी आग्रह केला पण मी काही पडलो नाही त्याच्यात. मी हे सगळं खरं सांगतोय, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. शिवाजीराव कैलास, मी खोटा त्या ठिकाणी बोलत नाही. संग्राम, तुझ्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्याच्यात चुकीचं त्या ठिकाणी होत नाही, हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. आणि ह्या सगळ्या घटना शेवटी आम्ही निवडून आलं. साहेब पण मला चिडले की कशा करता तू नाही ते करत असतो, ऐकत नाही, हट्टीच आहे, अमक आहे तमक आहे. तर ठीक आहे, बोलली तर खावीच लागतात वरिष्ठांची, ती तर आपल्या मराठी संस्कृतीमध्ये चालतच ह्या सगळ्या गोष्टी. आणि आता अगदी बाबा तेही एक राहिलं, हडपसरला मिळणारे तिथं ह्याला तिकीट आपल्या चेतनला, आणि तिथं कुठं चाललंय. नाही म्हणलं माझ्या सासऱ्याचा मगरपट्टा आहे, तिथं मला सोपं जाईल. अरे म्हणलं मगरपट्ट्यावर कसं काय हडपसर तू जोडायचं, 5.5 लाख मतं, फार तर फार मगरपट्टा 25,000चा, 25,000 कुठं, 5.25 लाख कुठं. म्हणलं आपलं तिकडंच चल. आणि तिकडं त्याला तिथं तिकीट दिलं. मगरपट्ट्यामध्ये देखील त्यांनी मागणी केलेली होती. काही गोष्टी सुनील तटकरेंनी सांगितलेल्या, त्याच्या मी खोलात जात नाही. परंतु आज आता तिथं पोकळी निर्माण झाली. काही काहींना आत्ताच आमदारकीची स्वप्न पडायला लागली. आता काय सांगू, त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. सांगावं तेवढं थोडं आहे. मला वाईट हेच वाटतं की बाबा आम्ही सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतोय, सगळी कामं करतोय,
कन्हेरीकरतेचे साक्षीदार आहेत। लाकडी लिंबोडीची उपसा सिंचन योजना आम्ही दत्तामामांनी देवेंद्रजींच्या मागे लागून आता मंजूर करून घेतली। त्याच्यातनं पण वरचं सावळ, जैनकवाडी, कटवळ, तिकडचा कन्हेरी काटेवाडीचा वरचा भाग हाही त्याच्यातनं बागायचं होतं। मला वाटतं आपली 7 गावं आहेत, 9 गावं इंदापूरचे, 9-7 अशी काहीतरी ती स्कीम आहे 16 गावांची। ती काही कोटीची, काही 300 का काही कोटी रुपयाची। ह्या पद्धतीने आपल्याला कामं करायची। त्याकरता केंद्रामध्ये मोदी साहेबांना नुसतं विरोध करणारा खासदार नको। 10 वर्ष विरोध करून काही एक काम आपलं झालं नाही, एक काम आपलं झालं नाही। आणि पुन्हा 5 वर्ष 15-15 वर्षे जर आपली वाया गेली बारामती लोकसभा मतदारसंघाची, तर निम्मा आयुष्य वाया जाते ना। नोकरीला लागल्यावर 30 वर्षांनी ती रिटायर होतो, 28व्या वर्षी नोकरी लागतं, 30 वर्षांनी 58 होतं आणि रिटायर होतं। त्याच्यातली जर निम्मी वर्ष गेली तर कसं व्हायचं? त्याकरता ही निवडणूक महत्वाची आहे। त्याकरता ही महायुती, ह्याच्यात आम्ही तुमची विचारधारा सोडलेली नाहीये। शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनेच आम्ही चाललोय। आमच्यावर वाटेल तशा प्रकारचे आरोप त्या ठिकाणी केले जातात। कोण सांगतं दिल्लीला आम्ही दोघंच लढतो, आणि दिल्लीला तुम्ही दोघं लढता, परंतु आमच्या लोकसभा मतदारसंघाचं नुकसान होतंय त्याचं काय? तिथं लढून नाही चालत, तिथं आपलंसं करून कामं करून घ्यावी लागतात, तिथं विश्वास संपादन करून कामं करून घ्यावी लागतात। ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे। आता काल काहीतरी सांगितलं की साहेबांची ताकद अमेरिकेपर्यंत आहे, आणि आज तिकडचे अमेरिकेचे न्यूयॉर्क टाइम्स जर्नलिस्ट आलेले। आता त्यांना सांगितलं की बाबा 19 तारखेला आमचा फॉर्म भरायचा, तिथनं तुम्ही या आणि इथं आमची तुमची व्यवस्था केली जाईल, ती येणारच ना। त्याच्यामध्ये त्यांचं कामच आहे बातम्या गोळा करणं। म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की ग्रामपंचायतीमध्ये ज्या गटाची ग्रामपंचायतीमध्ये सत्ता नाही अशा गावातील विरोधी गटाला देखील जवळ केलं जातंय, आणि त्याच्यातून काही भ्रम पसरवला जातोय। 25-15चा निधी, राज्य सरकारचा निधी, डीपीडीसीचा निधी, जिल्हा परिषदेचा निधी, CSR, सुप्याच्या लोकांना माहिती आहे की CSR किती मध्ये बोरकरवाडीला, तरडोलीला, मोरगावला दिलेला आहे। कोट्यवधी रुपये त्या ठिकाणी दिलेले। गावामध्ये प्रत्येक बूथवर जे मतदान होईल ते अत्यंत चांगलं झालं तरच त्याचं श्रेय गावाला दिलं जाईल। नाहीतरी काही जण अजित पवार गावचा सरपंच, आणि अजित पवार जर घड्याळाचं काम करत असेल तर अजित पवारच्या विरोधातल्या गावातल्यांनी उलट काम करायचं, आणि अजित पवारला कसं तिथं कमी पडायला हे बघायचं। त्यापेक्षा सगळ्यांनी काम करा, सगळ्यांनी हातभार लावा। त्याच्यामध्ये काहींना वाईट वाटलं, मी म्हटलं की आता वडिलांना निवडून दिलं, 91ला मुलाला निवडून दिलंय, 3दा मुलीला निवडून द्या, एकदा सुनेला निवडून द्या, त्याच्यात काय वाटत? मी हेही सांगतो, तुमच्या सगळ्यांच्या देखत सांगतो, माझ्या लोकसभा मतदारसंघातले मान्यवर आहेत त्यांच्या देखत सांगतो, निवडून दिल्यानंतर माग जे 15 वर्षाच्या करता उमेदवार निवडून गेलेले होते त्यांच्या 5 वर्षाची प्रत्येक कारकिर्दीपेक्षा यांची कारकीर्द जास्त उज्ज्वल असेल हे मी तुम्हाला करून दाखवेन। मी, देवेंद्रजी, एकनाथराव, आम्ही पण दिल्लीमध्ये जाऊ, आम्ही मोदी साहेबांना सांगू। आता मी इकडे लक्ष, म्हणजे आता हा निर्णय घेतल्यामुळं आता आमच्या मोदी साहेबांच्या पण ओळखी झाल्या, आमच्या अंबानी अडानीच्या पण ओळखी झाल्या। पूर्वी आमच्या ओळखीच नसायच्या, आम्ही नुसतंच घासायचो। मोठी लोक यायची, आलो आलो आलो, ह्यांनी केलं ह्यांनी केलं ह्यांनी केलं, आणि निघून जायची। राबणारा राहायचा तसाच। ठीक आहे, हरकत नाही, परंतु आता तरी आमच्या ओळखी व्हायला लागल्या। त्या ओळखीचा फायदा आम्ही राज्यालाच करून देतोय, जिल्ह्यालाच करून देतोय, आणि त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे की यामध्ये मला बारामती सारखं, पुरंदर, दौंड, इंदापूर, आमचं बोरवेला, मुळशी, खडकवासला हाही भाग करायचा आहे। खडकवासला शहरी भाग आहे, परंतु तिथंही आपल्याला ते करायचं आहे। आता ते करण्याच्या करता आपल्याला अनुभव आलेला आहे। त्याच्यामुळं खूप जण म्हणतात अरे यांना बारामतीशिवाय काही दिसतच नाही, बाकीच्याला देतच नाही।
मी अनेक ठिकाणी आता इतर भागाला पण देतोय, कारण तुम्हाला समाजाचं काम करायचं म्हटलं तर सर्वांना बरोबर घेऊन जावं लागतं. त्याच्यामुळं तो विचार आपण करतो. अजूनपर्यंत अनेक पदाधिकारी जे राष्ट्रवादी काँग्रेसचे, भाजप, शिवसेना, मनसे, रासप, RPIचे सर्व घटक, सदाशिवराव खोतांचा पक्ष सगळे त्या निमित्तानं कामाला लागले, परंतु अजूनपर्यंत अनेक पदाधिकारी पूर्ण ताकदीनं कामाला लागलेले नाही. माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की त्यांनी कृपा करून आता कामाला लागावं. घड्याळाचं काम करायला दोन अर्थ निघतात कामाला लागायचे, एक कामालाच लावा किंवा खऱ्या अर्थाने कामाला लावून निवडून पाठवा. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठामपणे एकाच बाजूने त्या बाबतीमध्ये उभं राहावं. आज शनिवार आहे, मारुतीरायाचा दिवस आहे. मनाला विचारा की तिकडच्याही सभेला गेलो आणि ह्याच सभेला आलो, हात वर करा. झाले 2-4, त्याला कळलंच नाही पण हात वर झाला. सगळ्या डगरीवर नकारे पाहिजे, कुठंतरी एक साईड धरा, एक साईड. माझी विनंती आहे की खरंच कुणी किती भावनिक, शेवटच्या सभेला पण भावनिक होती, कदाचित काही अश्रू डोळ्यात येतील काहींच्या. भावनिक होऊ नका. प्रपंचाचा प्रश्न आहे. या आपल्या नीरा उजव्या डाव्या कालव्याचंही पाणी कमी झालेलं आहे, त्यालाही आपल्याला पाणी जास्त आणायचंय. आणि आम्ही विजयराव आणि देवेंद्रजी या सगळ्यांनी जो निर्णय घेतलेला तो खूप चांगला घेतलेला आहे. त्याच्यामध्ये गावातील प्रत्येक वाडीवर वस्तीवर जाऊन लोकांना आपली पक्षाची म्हणजे महायुतीची आणि विकासाची बाजू समजून सांगा. जे मतदार बाहेरगावी आहेत त्यांची तातडीने यादी करून त्यांना संपर्क करा आणि मतदानाला आणण्याचं नियोजन करा. गावामध्ये गटतट विसरून फक्त घड्याळालाच कसं मतदान होईल. हो बोलतो नाना, तुझं नाही ऐकायचं तर पुन्हा ऐकायचं. त्याच्यामध्ये गटतट विसरून घड्याळाला कसं मतदान होईल पहा. कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यात एकमेकाशी समन्वय ठेवा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वाची भूमिका आहे. आपल्या मित्र पक्षाला थोडंसं महत्व द्यायला कमीपणा वाटून घेऊ नका. मित्र पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन समन्वय साधून प्रचार करा. महादेवराव जानकरांना माझ्याकडं परभणीची जागा आली, परंतु मी तिथं राजेश विटेकर निवडून येत होता, पण सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे त्याकरता तिथं जानकरांना आपण उमेदवारी दिली. आणि निवडून आणण्याच्या करता एकनाथराव शिंदे जेव्हा महादेव जानकरांची शिट्टी वाजली, त्यांची खूण तिथं शिट्टी आहे, त्याच्यामुळं तिथं परभणीत शिट्टी आणि बाकीच्या भागामध्ये कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ ह्या खुणा आहेत. तर समन्वय साधून तो प्रचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, कळकळीची, नम्रतेची त्या ठिकाणी विनंती आहे. मी बारामती तालुक्यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या मदतीनं काय विकास केलेला आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि उद्याच्याही काळामध्ये अजून साखरेला आणि शेतकऱ्यांच्या मालाला 2 पैसे अधिक मिळतील या पद्धतीचा प्रयत्न हा निश्चितपणे आपल्या सगळ्यांचा राहणार आहे. ही पण मला तुम्हाला सगळ्यांना या निमित्तानं सांगायचंय. मित्रांनो, माझी पुन्हा विनंती आहे की शेवटच्या सभेला आपण जमणारच आहोत, परंतु आपण कुठल्याही प्रकारे भावनिक होऊ नका. आणि काही झालं तरी महायुतीच्या घड्याळाच्या चित्राच्या शेजारचंच बटन दाबण्याचं काम उद्याच्या 7 तारखेला आपण सगळ्यांनी करा. आणि आपल्या उमेदवाराला काही लाखांनी बारामती लोकसभा मतदारसंघातनं दिल्लीला पाठवा ही आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा.